कृपा झाली आणि तो संस्कृत ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिला गेला. माझ्या मतीचा प्रकाश थोडा बोला त्यांचा सावळा तुमच्या तुम्ही निवाडा मुळे समजी पाहिजे. सावळी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. एवढे महान असणारे हे ग्रंथकार 6 शास्त्र 11 पुराण लिहिलेले वेगवेगळे जे संत होऊन गेले त्या प्रत्येकात एकच बंध आहे. जगद्वंदने प्रातस्मरणीय असणारे ज्ञानाचे सागर संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात येवी तरी मूर्ख. मग ज्यावेळेस या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं बोलतात याचा अर्थ एवढं ज्ञानाचं भांडार जगाला त्यांनी खुलं करून दिलं ते स्वतः त्या ठिकाणी दीनपणा घेतात. म्हणून संत रामदास महाराज म्हणतात हा ग्रंथ लिहित असताना मी एक सर्वसार करता करिता तो भगवंत आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे आणि हीच जाणीव प्रत्येकाला ठेवणं काळाची गरज आहे. हा उत्सव साजरा केला जातो. वाचक वाचतात सुचवतात भजन म्हटलं जातं त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचा आपण आदर केला गेला पाहिजे. मीच खूप शहाणा मला सुख येत नाही माझ्यामुळे झालं हा जो अहंकार आहे तो अहंकार माणसाचा गर्वहरण झाला पाहिजे. तर जीवन जगत असताना देवापेक्षा संतांवर जास्त विश्वास ठेवा. संत जे मार्ग दाखवतात त्या ठिकाणी त्या मार्गाने आपण गेलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणून संत रामदास महाराज या ठिकाणी म्हणतात मी कसा आहे तर मी एक सर्वसाधारण जड आहे. मी एक आज्ञानी बालक आहे. बोलिलेले पुढे वेडे वाकुळे अशा प्रकारची माझी बुद्धी आहे. ही कथा या ठिकाणी विस्तारित रूपामध्ये सांगायची जर झाली तर निश्चितच त्या ठिकाणी कथा वाढेल. म्हणून संस्कृत भाषेतला ग्रंथ हा प्राकृत भाषेमध्ये जसा माझ्या बुद्धीला जमेल त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला असं या ठिकाणी रामदास महाराज म्हणतात. मूळ आपली ऋषीने ग्रंथाच्या त्याच्यामध्ये या ठिकाणी प्राकृत भाषा कसं आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. एक अमृत या ठिकाणी गोड लागणार नाही परंतु ही असणारी कथा अमृतापेक्षा जास्त या ठिकाणी गोड आहे असं या ठिकाणी ग्रंथकर्ते संत रामदास महाराज आपली ऋषींच्या आशीर्वादाने हे सर्व झालं असं म्हणतात. कोणी झाडाच्या सावलीमध्ये बसलं कोणी घरामध्ये बसलं कोणी एखाद्या मंडपामध्ये बसलं. आपण सगळे या ठिकाणी या असणाऱ्या धर्म मंडपामध्ये बसतो. बसण्याचा उद्देश एकच आहे आनंद वाटा आहे मात्र ध्येय आहे. जीवेश्वर मठामध्ये येण्यासाठी 3 दरवाजे आहेत अनेक वाटा आहेत मात्र इथे येण्याचा उद्देश काय त्या सगळ्यांचा त्रास भगवान जीवेश्वराचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सुद्धा भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये घेऊन आपल्या जीवनात काहीतरी कर्तव्य कल्याण सार्थक करून घेण्यासाठी आपण इथं आलो तर दुवात या ठिकाणी कुठं बसता याला महत्व नाही. सावली जशी आपल्याला अभिप्रेत आहे तसा आपला हेतू हा सरळ चांगला पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी पुढचे वाचक म्हणून हरिभक्ती पारायण बारागोटे महाराज राहतील आणि आमचे हरिभक्ती पारायण रामायणाचार्य देशमानी सर हे सूचक म्हणून या ठिकाणी असेल. पुंडलिकावर विठ्ठल